लिडरशिप तुम्हाला दिसते त्याची मैदानामध्ये. येस येस येस. आणि तो एकदम शांत असतो लिडरशिप करताना. बघा कूल असतो एकदम, कुठे तमाशा नसतो, काही नसतो आणि एन्जॉय करत एन्जॉय. असतो. कधीच डल वाटत तोच नाही. तर मजा आहे ना क्रिकेटमध्ये. एन्जॉय तुम्ही खेळायला करा, बाकीच्यांनी शिकायसारखं आहे की पाहते प्रेशर सिच्युएशन मध्ये एन्जॉय करा, स्ट्रेस शिकायचं. असताना तो किती एन्जॉय Enjoy करतो, करा, रिलॅक्स शिकायचं. राहतो आणि दुसऱ्यांना आपल्यासोबत घेऊन एन्जॉय करायला शिकायचं. आणि आता तुम्हाला मी सांगतो, मी आता माझं शूट झालं की नाही, त्याची ताकद मी त्या शूट मध्ये पण बघितली. आकाश मदिवाल होता, के कार्तिकेय होता, तिलक वर्मा होता. बोलतात ना बॉसिंग, हा त्यांचा बॉसच होता ती. येस येस. केएल पण होता मला वाटतं. केएल तिकडे भेटला होता मला, हा लखनौला. येस येस. पण की त्यांना कसं घेऊन जायचं आणि त्यांना कसं ट्रीट करायचं तर तो इझिली करत होता. आणि ते त्याला रिस्पेक्ट पण तेवढाच करत होता. तो आहे टॉप ना, पण तो दाखवत नव्हता की मी टॉप आहे म्हणून. बरोबर. त्यांच्यावर एन्जॉय करत होता. हे जे तुम्ही शूटचं सांगितलं की हा किती भावनिक क्षण होता तुमच्यासाठी? माझ्यासाठी तर खूप वेगळी गोष्ट होती ती. आणि मेसेज टाकला होता सकाळी मला, आणि दुपारी आलो, जेवलो, बोला थोडं सूर्याने मेसेज टाकला सकाळी की मला झोपूया बोललो थोड्या वेळ. आणि रात्री मोबाईल बोला हातात घेतला आणि उघडून बघूया बोललो. बघतो तो सूर्याचा मेसेज होता की सर ऐसा ऐसा करणे काय. परत त्याला रिप्लाय टाकला मी, बोललो क्या काय तुझं सर शूट करणे काय, कॅडबरी वाले का है. तर मी त्याला बोललो बाबा कसं करायचं, कुठे करायचं, काय करायचं. तो सर आप टेंशन नहीं लेना बोलतो, वो आपको कॉल करेंगे. बोला ठीक आहे बोला. मला दुसऱ्या दिवशी त्यांनी कॉल केला कॅडबरीवाल्यांनी की सर ऐसा ऐसा आहे. मॅरियट JSW मध्ये बोलवलं मला त्यांनी. ते आम्ही अख्ख्या आयुष्यामध्ये आम्ही ते हॉटेल फक्त बाहेरनं बघू शकतो, ही परिस्थिती आपली. बरोबर आहे. तर मी बोललो शूटला वगैरे ह्याला इंटेरियर जाऊन आलो तिकडे. आतमध्ये गेलो तर मी अर्धा भामावलेलाच होतो, कारण काय समजत नव्हतं तिकडे. फर्स्ट टाइम आपण जातो. काहीच नाही. एक माझा कोचिंग स्टाफ मधला एक माझा मुलगा होता, त्याला मी बरोबर घेऊन गेलो होतो. त्याची गाडी होती, तो मला घेऊन गेला. आतमध्ये गेला, तोही त्याची परिस्थिती तीच झाली शेवटी. पहिल्यांदा जातो. हा, पण जेव्हा मी सूर्याबरोबर वगैरे बोलायला, ते सगळे कॅडबरीला बसले होते सगळे, पण जेव्हा त्याच्यावर बोलायला लागलो त्या लोकांनी मला एवढं रिलॅक्स केलं ना की माझ्यावरचं बर्डनच निघून गेलं सगळं.